जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दस्त नाही तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. पुल कला महोत्सव 2025 अंतर्गत आयोजित पहिला संगीत सम्राट अल्लादी आंख हा युवा संगीत महोत्सवामध्ये उपस्थित सर्व निमंत्रित मान्यवर गुरुजन गुणीजन कलावंत आणि सर्व रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या प्रथेप्रमाणे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं आणि माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी खासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं. श्री सुरेश खडके आणि श्री अनिल गजानन ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या माननीय मंत्री महोदयांचा सत्कार करावा. विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी लिहिलेलं खासाहेबांचं चरित्र हे आपण भेट स्वरूपामध्ये सुपूर्द करतोय. खरं तर आपण कार्यक्रम पत्रिका जर नीट बघितली असेल तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये कलावंतांची ओळख जिथनं सुरू होते त्याच्या आधी आपण गुरुजनांचे फोटो तिथे ठेवलेले आहेत. कारण मला असं वाटतं या आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये आणि जिथे आपण सगळेच धावतोय ह्या संपूर्ण धावपळीच्या जगामध्ये गुरु शिष्य परंपरेचा वारसा जपून ज्यांनी तो पुढच्या पिढीकडे दिलेला आहे ते हे सगळे मान्यवर गुरुजन आहेत. आणि खरं तर हे जे तेज आहे या तेजाची देखील आपण इथे सत्कार केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. खरं तर ही ज्योतीने तेजाची आरतीच म्हणावं लागेल. परंतु ही सर्व मंडळी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीतासाठी समर्पित केलं त्यासाठी मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी या सर्व गुरुजनांचा सत्कार करावा. सर्वप्रथम विदुषी शुभदा पराडकर यांचा सत्कार होईल. त्यानंतर पंडित नयन घोष ज्येष्ठ सतारवादक आणि तबलावादक.
पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ शास्त्रीय गायक. त्यानंतर मी पंडित सुधीर नायक यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं, त्यांचाही आपण सत्कार करतोय. या सर्व गुरुजनांचे शिष्य आज इथे आपली कला सादर करणार आहेत. आणि विशेष मला सांगायला आनंद होतो की फक्त मुख्य कलाकारच नाही तर जे सहवादक आहेत, साथ संगतकार आहेत, त्यांच्याही गुरूंचा आपण इथे सत्कार करतोय. श्री अनिल ठाकूर यांचाही सत्कार. आणि एक विशेष व्यक्ती ज्या पहिल्यापासून आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनापासून आपल्या पाठीशी आहेत ते म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी श्री विलास ठाकूर साहेब. मिनल जोगळेकर मॅडम इथे नाही आहेत, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण त्यांचाही सत्कार करतोय. यानंतर प्रास्ताविकाचे 2 शब्द बोलण्यासाठी मी पंडित अरुण कशाळकर यांना इथे निमंत्रित करतो. नमस्कार. माननीय आशिष शेलार साहेब, खडके प्रतिष्ठानचे सगळे सहकारी आणि समोर बसलेले माझे मित्र हो, आजचा हा जो योग घडून आलेला आहे तो सुवर्ण योग म्हणायला पाहिजे. कारण खडके प्रतिष्ठान खूप वर्षापासून 47 वर्ष आता झाली, 47 वर्ष ह्या संगीत प्रसाराचं काम करत आहे. आणि आज या इथे या महोत्सवात त्यांचा कार्यक्रम होणं म्हणजे त्यांचा एक मानाचा तुराच मिळाला आहे. संगीताची सेवा करता करता मनोरंजनाच्या पुढे आपल्याला जेव्हा जावं लागतं तेव्हा त्याच्यातल्या वैचारिक बाजूचा विचार होत जातो. आणि घराणी जी आहे ही संगीताची वैचारिक बाजू आहे. कारण मनोरंजनाच्या पुढे गेल्याशिवाय संगीतसुद्धा पुढे जात नाही. आणि नुसतंच मनोरंजनापर्यंत आपण थांबलो तर ती कला तिथे स्टॅग्नंट होते. आणि पुढे काय करायचं, घराणी हे आपल्याला पुढे जायचा रस्ता दाखवत असतो. आणि हे काम सातत्याने खडके प्रतिष्ठान करतं. आणि काकासाहेब जयपूरचं गाणं शिकले होते ज्यांनी हे प्रतिष्ठान सुरू केलं. आणि त्यांना प्रसाराची आणि मुख्यतः त्यांना कदाचित जयपूर घराणं प्रसारित करायचं होतं. पण कालांतराने असं लक्षात आलं की सगळ्या घराण्यांची शिस्त ही शिस्त म्हणून एकच असते, घराणं कुठलंही असतं ते, तर त्या शिस्तीचा प्रसार व्हावा लागतो. म्हणून ही सगळी घराणी अस्तित्वात राहिलेली आहे आपापल्या शिस्तीमुळे. त्याच्यामुळे मलासुद्धा असं वाटतं की कोणी आपल्या घराण्याला मुद्दाम चिकटून राहायची गरज नाही, पण शिस्तीला मात्र चिकटून राहायची गरज आहे. आज आम्ही कुठच्या तरी घराण्याचं राहतो म्हणून सांगतो आणि शिस्त सोडून जेव्हा गाणं गातात लोक तेव्हा किव यायला लागते. घराण्याचं तर नाव सांगतायत पण घराण्याची शिस्त कुठे आहे. त्याच्यामुळे असे जे कार्यक्रम होतील की ज्याच्यात शिस्तीचा सुद्धा सहभाग असेल, गाणारे असे गात राहतील की आम्ही शिस्तशीर शिकलो आहे की नाही. क्लासिकलला मनोरंजनाचा एक भाग आहे पण ही आर्ट क्लासिकल म्युझिक याला मी म्हणतो. आणि ती मनोरंजक जी कला आहे तर मनोरंजनापेक्षा थोडं वेगळं असण्याचं काम जे खडके प्रतिष्ठान करत आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांचा ह्या महोत्सवात सहभागी व्हायला मिळालं ह्याबद्दल मी पु ल महोत्सवाचे शासनाचे सगळ्यांचे आभार मानतो.
यानंतर मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पु ल कला महोत्सव 2025 आणि त्यामध्ये उस्ताद अल्लादिया खां युवा संगीत महोत्सव या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विदुषी शुभदाताई पराडकरजी, पंडित नयन घोषजी, पंडित अरुण कशाळकरजी, पंडित सुधीर नायकजी, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र अनिल ठाकूरजी, आमचे अधिकारी विलास ठाकूरजी, सुरेश खंडकेजी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि युवा मित्रांनो, सर्वात पहिलं तर आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि वंदे मातरम. वंदे मातरम यासाठी कारण आपलं हे वंदे मातरमचं शतकोत्सव सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून सुरुवातच आपण जय शारदे वागेश्वरी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली संगीत जन्माये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी जय शारदे वागीश्वरी. या शांता शेळकेंनी लिहिलेल्या सरस्वतीच्या प्रार्थनेपासून आपण सुरुवात करूया. याचं कारण संगीतामुळे बुद्धीचं जडत्व जातं, बुद्धीला तरल प्रवाही बनवण्याची ताकद ही संगीतामध्ये आहे आणि एका अर्थाने मानवी जीवनाचा उन्नत प्रवास आणि मानवी उत्क्रांतीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका संगीतामुळे होते असं मानणाऱ्यांपैकी आपण आहोत. आणि म्हणून मोठे कलावंत, मोठे राजकारणी, प्रशासक, शास्त्रज्ञ या सगळ्यांना संगीत प्रेमीच ते केवळ नव्हते, पण ते संगीताचे अभ्यासक सुद्धा असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आपल्या प्रथा परंपरेमध्ये बुद्धीची देवता विद्याधीश गणेशाचं वंदन जसं महत्वाचं आपण त्याने सुरुवात करतो, तसंच शास्त्रीय संगीतात, भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेत सरस्वतीच्या वंदनेला सर्वात जास्त महत्व आपण देतो. आणि म्हणून संगीत सम्राट उस्ताद अल्लादिया खां युवा संगीत समारोह याचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य मला मिळालं, याचं मला सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्याचं धन्यवाद मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. हा केवळ संगीत महोत्सव नाही, हा आपल्या सांस्कृतिक वारशाची असलेली बांधिलकी आहे. आपल्या संगीत महोत्सवामध्ये आपल्या बरोबर जो एक सांस्कृतिक वारसा घेऊन आपण पुढे जात आहोत, ज्यामध्ये गायक आहेत, वादक आहेत, संगीतकार आहेत, संगीत प्रेमी आहेत, या सगळ्या परिवाराला घेऊन या वारशाचे वाहक आपण आहोत अशी माझी त्या ठिकाणची भावना आहे. शास्त्रीय संगीत हे केवळ ध्वनी आणि ध्वनीतला लहरी, लहरीतून प्रकाश एवढ्या प्रवासापुरता नाहीच आहे. हे आपल्या सभ्यतेचं असलेलं हृदय आहे. भारतीय शास्त्रीय संगीत ही अध्यात्माची वाटचाल आहे. गुरु शिष्य परंपरेचा ज्याचा उल्लेख आपण केलात, ही परंपरा आहे आणि मानवी आत्म्याची सर्वोच्च अभिव्यक्ती दाखवण्याची सर्वात मोठी पद्धत ही आपली भारतीय शास्त्रीय संगीतातली आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं, संगीत म्हणजे ब्रह्माची वाणी आहे. सामान्य माणूस बोलतो ती वाचा आणि शास्त्रीय संगीतात असलेला साधक त्याच्या मुखातून येते ती वाणी. या पद्धतीचा समज आणि या पद्धतीची परंपरा मानणाऱ्यांपैकी आपण सगळे आहोत आणि म्हणून भारतीय शास्त्रीय संगीत ही आध्यात्मिक प्रवासाची असलेली कहाणी आहे. गुरु शिष्य परंपरेची वाहक परंपरा यामध्ये आहे आणि या पद्धतीच्या या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं आणि त्यातही संगीत सम्राट उस्ताद अल्लादिया खां ज्यांनी 19व्या शतकामध्ये जयपूर अतरौली घराण्याची स्थापना केली, जे केवळ शास्त्रीय संगीतामध्ये गायक वाहक मी म्हणणार नाही, तर संगीताचे संपूर्ण तत्वज्ञान ज्यांच्याकडे होतं असे आपले खान साहेब.
आणि त्यांचं संगीत म्हणजे कानालाही सुखद आणि आत्म्याला उन्नत करणारं अशा पद्धतीचं संगीत त्यांचं होतं. या विरळ राग, जटिल लयकारी आणि गहन वैचारिक दृष्टिकोनाची श्रीमंती असलेले खास साहेब त्यांच्या नावाने पहिला युवा संगीत हा आपला त्या ठिकाणी समारोह आणि त्या ठिकाणी आपण करतो आहोत. युवकांना माझी जरूर विनंती आहे की आपण आपल्या गुरु शिष्याच्या परंपरेत गुरूंकडून संगीताची, गायनाची, वादनाची जरूर त्या ठिकाणी शिकवण घ्या. पण बरोबरीने ज्याचा उल्लेख कशाळकरांनी केला की या घराण्यात, या परंपरेत असलेल्या गुरु शिष्याच्या नात्याची सुद्धा शिकवण आपण घ्या आणि त्याबरोबर घालू घातलेली शिस्त ही आयुष्याला वळण देणार राहील त्याचाही अभ्यास करा. मुद्दामून मला DR खडके प्रतिष्ठानाचं अभिनंदन करायचं की गेले 48 वर्ष आपण ही परंपरा संगीताच्या कार्यक्रमाची आणि त्याची परंपरा पुढे नेण्याबरोबर प्रचार प्रसाराची अतिशय विलया करताय. आणि आपलं संगीत हे सर्वोत्तम आहे. केवळ भाषणातून, बोलून, पुस्तकातून नाही तर त्याचे प्रयोग, त्याचे नवनवीन वळणावर त्याला घेऊन नेण्याचं काम आपलं प्रतिष्ठान करत आहे. आणि आनंद या गोष्टीचा आहे की त्या प्रतिष्ठान बरोबर आम्हाला पु ल देशपांडे कला अकादमी ही जुळता आली. कारण पु ल स्वतःच केवळ नाटककार, लेखक एवढा पुरताच नाही तर उत्कृष्ट संगीत तज्ञ होते असं मी म्हणेन. मला घोष सर आता सांगत होते त्यांचा माझा म्हणजे त्यांचा आणि पु ल देशपांडेजींचा परिचय किती जुना आणि त्याच्यावर प्रत्येक ताल, राग, सुरावर जेव्हा ते काम करत होते त्यावेळेला होणारी चर्चा ते मला घोष साहेब सांगत होते. आणि त्यामुळे अशा पु ल देशपांडे अकादमी, कला अकादमीला सुद्धा यात बरोबर घेता आलं, आम्ही त्याचे सहभागी होता आलो. याबद्दल महाराष्ट्र सरकारला आणि सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला खूप आनंद आहे. माझ्या तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याही आपल्याला शुभेच्छा. काही युवा कलाकार या ठिकाणी कला सादर करणार आहेत. अर्णव बुवा, निनाद जोशी, आशना जैन, अदिती कोरटकर, तेजस्विनी वर्णेकर, अद्वैत केसकर, अनुजा बोरुडे शिंदे, षडज अय्यर, ऋतुजा लाड आणि विश्वकर्मा मराठे. मला ही नावं त्या ठिकाणी सांगण्यात आली की यांची सुद्धा कला अदाकारी या ठिकाणी आपण प्रस्तुत करणार आहात. या सगळ्या युवकांना मी एवढंच सांगेन, तुम्ही केवळ गायक, वादक नाही आहात तर तुम्ही आपल्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेचे वाहक आहात. आणि ते भान ठेवून आपलं सर्वस्व यात द्यायला लागेल. मला याची कल्पना आहे की ही परंपरा, ही कला, याला प्रचंड परिश्रम आणि प्रचंड कठीण परिश्रम करायला लागते. पण काठिण्य पातळीतल्या उच्च पदाच्या परीक्षेत जो पास होतो तोच यशस्वी असतो आणि तुम्हाला यशस्वी व्हायला या काठिण्य पातळीला पार करावंच लागेल. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तसेच या ठिकाणी त्यांचे गुरुही उपस्थित आहेत. विदुषी सीमा शिरोडकर, डॉक्टर अनिश प्रधान, पंडित सुधीर नाईक, डॉक्टर रामशंकर, श्री अनुप जोशी, विदुषी शुभ्रा गुवा, पंडित केदार बोडास, श्री मच्छिंदर बुवा, विदुषी अश्विनी भिडे देशपांडे या सर्व महान गुरूंनी तुम्हाला शिष्य म्हणून गुरु शिष्य परंपरेचा भाग घेतलाय, सहभागी केलाय. आणि म्हणून तुमचा त्यांच्याशी असलेला आध्यात्मिक संबंध आहे. केवळ दैहिक संबंध नाही तर आत्मिक संबंध सुद्धा आहे. आणि याच भावनेने, याच पवित्र भावनेने या युवा संगीत महोत्सवाची सुरुवात खास साहेबांच्या नावाने आपण करतो आहोत. त्याबद्दल मी आयोजकांचं अभिनंदन करतो. गायक, वादक, सहभागी होणाऱ्या सर्वच कलाप्रेमींचं स्वागत करतो. आणि अशाच पद्धतीची उज्ज्वल परंपरा यापुढेही महाराष्ट्र सरकार आपल्या सगळ्यांबरोबर चालू ठेवील याचं आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर हा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो आणि साहेब स्वतः उत्तम जाणकार आहेत, त्यांचा व्यासंगही आहे आणि त्यांनी हे
विभागामध्ये आल्यापासून या संपूर्ण संगीत कला विश्वासाठी अनेक नवीन आश्वासक कार्य होत आहेत. पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं, कारण आपण आपला कार्यक्रम आता सुरू करतो. धन्यवाद. अर्णवचं आपण स्वागत करतोय. या पहिल्या संगीत सम्राट अल्लादिया खा युवा संगीत समारोहातलं पहिलं सादरीकरण या युवा कलाकाराच्या हस्ते आपण करणार आहोत. अर्णवच्या गुरुपरंपरेमध्ये त्याचे वडील श्री मच्छिंद्र बुवा यांची तालीम ग्वाल्हेर किराणा घराण्याची त्याला लाभलेली आहे आणि त्याचे वडील हे पंडित व्यंकटेश कुमार यांचे शिष्य आहेत. त्याच्यामुळे ती परंपरा अर्णव पुढे चालू ठेवतोय. अर्णवनी संगीत अलंकार केलेला आहे. त्याचबरोबर वयाच्या 15व्या वर्षी क्लासिकल व्हॉइस इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकवलं आहे. श्री वीरेश्वर पुण्याश्रम संगीत संमेलन, त्याचबरोबर गोवा, अहमदाबाद आणि इतर शहरांमध्येही त्यांनी आपली गायनकला सादर केलेली आहे. तेव्हा या तेजस्वी आणि प्रतिभावंत कलावंताचं आपण स्वागत करूया. त्याला तबला संगत करतायत श्री अनुराग अलुरकर. याच्या गुरुपरंपरेमध्ये श्री अनुप जोशी आणि शास्त्रीय गायनाचं शिक्षण त्यांनी श्रीमती प्रज्ञा देव यांच्याकडनं घेतलेलं आहे. संवादिनी संगत आहे आदित्य खवणेकर यांची. यांच्या गुरुपरंपरेमध्ये श्री आत्माराम परब, श्री मनोहर म्हात्रे आणि विदुषी सीमा शिरोडकर. तर मी आता आपला अधिक वेळ घेत नाही. अर्णवला विनंती करतो की त्यांनी आपलं गायन सुरू करावं. हॅलो. रे ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व गुरुजन आणि गुणीजनांना माझा नमस्कार. आपल्यासमोर राग देवगिरी बिलावल सादर करतो. आशीर्वाद. ओम श्री गुरुभ्यो नमः. रे
बन के आया बना 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 के बन के कारण शीस सिरा झुलाया बना
ग पद नि सा नि ध प म ग म ग रे ग रे नि रे सा या ब ग म ग म रे ग म ग रे ग प म ग प द ग ग रे ग प द नि म ग ग नि म ग म रे ग नि रे ग नि म ग नि रे ग म नि रे ग म रे ग म रे म ग नि रे ग म रे म ग ग
ब्यान आया निके बनिके करण सिज सेना आबना ब्यान आया बना ब्यान आया निके बनिके सिज सेना झुलाया याबन व्यान आया निके बनिके कारण सिस से दुलाया याबन व्यान आया सिस से दुलाया याबन व्यान आया निके बनिके कारण सिस से दुलाया भवसागर कीर्ति छनधार भवसागर कीर्ति छनधार भवसागर कीर्ति छनधार सुमिर 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 उतर पार सुमिर सुमिर उतर पार सुमिर 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 उतरो पार सुमिर 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 मगरे रे ग मग मगरे ग मगरे रे ग बद बद मग मगरे ग रे ग मगरे ग रे रे ग रे रे ग रे ग मगरे ग बद ग मग मगरे ग मगरे ग रे सुमिर ग बद ग बग द मग धब धब मग धब धब मग मगरे ग रे ग मगरे ग बद नि धनि धब मग धनि धब मग धनि धब मग नि नि धब मग धब मग मगरे ग मगरे ग मगरे सुमिर 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 उतरो पार सुमिर सुमिर धर्मजाज माई चढली रे धर्मजाज
या भवनातील गीत पुराणी या भवनातील गीत पुराणी या भवनातील गीत पुराणी मवाळ हळवे सूर जाऊ द्या मवाळ हळवे सूर जाऊ द्या मवाळ हळवे सूर जाऊ द्या आज येथून तू या भवनातील गीत पुराणी या भवनातील गीत पुराणी या भवनातील गीत पुराणी गीत पुराणे गीत पुराणे गीत पुराणे या भवनातील गीत पुराणे पुराणे या भवनातील गीत
भवनातील गीत भवनातील गीत भवनातील गीत पुराण देव विठ्ठल देव पूजा देव विठ्ठल देव पूजा
पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 नवे सूर आणि नवे तराणे या नव्या पिढीचे हे युवा कलावंत आणि याची सुरुवातच जर अशी असेल तर पुढे कार्यक्रम काय रंगणार आहे याची अर्णवच्या गायनातून आपल्याला कल्पना आलेली आहे. पुन्हा एकदा या कलावंतांचं जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया, त्यांना प्रोत्साहन देऊया. मी तबलावादक श्री अनुप जोशी यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व कलावंतांचा सत्कार करावा. उस्ताद अल्लाह रखा खा यांचे शिष्य आहेत. सर्वप्रथम अर्णव बुवा. त्यानंतर अनुराग अरुलकर. गुरूंच्या हस्ते शिष्याचा सत्कार होतोय. आदित्य खवणेकर. त्याचबरोबर निखिल ज्यांनी तानपुरात संगत केली त्यांचाही सत्कार करावा. आणि दिव्या.